आता ही जी लागवड केली, आज आम्ही 8 वर्षे आमच्या शेतामध्ये फक्त शेणखत आणि गांडूळखत याचाच जास्तीत जास्त वापर करतो. रासायनिक खताचा आम्ही वापर करत नाही. मिरची लागवड ही सुद्धा लावते वेळी आम्ही गांडूळखत साधारणतः 1-1 किलो आम्ही त्या मिरची झाडाला स्टार्टिंगला दिलेली आहे. त्याच्यानंतर 15 दिवसांनी शेणखत दिलेलं आहे, शेणाची रबडी. अशी साधारण आम्ही 1-1 महिन्याने त्याच्यानंतर शेणाची रबडीच फक्त देत आलेलो आहोत. आणि फवारणी पण आम्ही ही सेंद्रियच करतो, की ज्या झाडाचा पाला गुरं किंवा बकरी खात नाहीत अशा झाडांचा पाला 7 ते 8 झाडांचा पाला एकत्र करून तो बारीक करून तो पाण्यामध्ये आम्ही कुजत ठेवून त्याचं जे लिक्विड येतं त्या लिक्विडपासून आम्ही थोडं प्रमाण पाणी नंतर मग वापरून ते आम्ही फवारणी करतो. हे साधारण आम्ही 20 दिवसांनी आम्ही ती फवारणी करत असतो. काय तर आज हे आम्हाला सेंद्रिय खताचा पुष्कळ अनुभव असल्यामुळे आम्ही गुरं पण आमची भरपूर असल्याकारणाने आम्ही 2 गोबर गॅस बांधून घेतलेले आहेत. त्याचा पण आम्हाला पुष्कळ फायदा झालेला आहे, की आज शेतामध्ये आम्ही संपूर्ण काजू म्हणा, नारळाची झाडं, आंब्याची झाडं किंवा जे आम्ही कळिंगण किंवा जी शेती करतो याला आम्ही 100% सेंद्रियच खत वापरतो आमचं.